information. घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर कारचा अपघात झाला। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। कारनं बॅरिकेटिंग तोडून दुकानाला धडक दिलेली आहे। घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की जिथे घाटकोपरच्या एलबीएस रोडवरती हा अपघात झाला त्या अपघाताच्या ठिकाणी आपण आहोत आणि बरंचसं साहित्य जे आहे ते सुद्धा अस्तव्यस्त पडल्याचं पाहायला मिळतं। कारचा अनेक पोर्शन जो आहे तो सुद्धा निखळून या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर ज्या शॉप्सवरती ही गाडी धडकलेली होती तिथल्या बऱ्याचशा पायऱ्यांचं वगैरे नुकसान तर झालेलं आहे, मात्र एक जण या पायऱ्यांवरती झोपलेला होता तो सुद्धा गंभीर अवस्थेमध्ये जखमी आहे। एकूण कारमध्ये 3 जण होते, त्यापैकी एक तरुण जो अपघात झाल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये पसार झालेले, तर 2 तरुणी जे आहेत ते सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। गुजरात पासिंगची ही गाडी आपल्याला पाहायला मिळते आणि गाडीची नंबर प्लेट सुद्धा या ठिकाणी निखळून पडलेली आहे। त्याचबरोबर बाजूलाच एक एटीएम पंजाब नॅशनल बँकेचा आहे, त्या एटीएमची काच सुद्धा पूर्णपणे तुटून पडलेली आहे आणि पोलीस सध्या या सगळ्याची चौकशी करतायत। काही स्थानिकांनी अपघातानंतर लागलीच जे काही फोटो घेतलेले आहेत त्या फोटोमध्ये कारच्या आतमध्ये दारूच्या बाटल्या त्याचबरोबर वेगवेगळे ग्लासेस सुद्धा पाहायला मिळतात आणि त्याचे सुद्धा फोटो स्थानिकांनी घेतलेले आहेत आणि तिघेही जण हे दारूच्या नशेमध्ये होते, मद्यधुंद अवस्थेमध्ये होते आणि त्यानंतर त्यामुळेच हा अपघात झाला असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। या बाजूला आपण पाहतो हे बॅरिकेटिंग जे आहे ते पूर्णपणे तोडून कार आतमध्ये घुसलेली होती आणि भरधाव वेगाने आलेली कार या फुटपाथच्या बाजूला असणारे जे शॉप्स आहेत तिथे येऊन धडकले आणि त्यानंतर एकूण 3 जण, ज्यामध्ये एक जण गंभीर स्वरूपामध्ये जखमी आहे, त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर 2 जण किरकोळ जखमी असल्याचं कळतंय। मात्र पाठीमागची सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।